जगात सत्याचा लवलेश नाही. शब्द सविषय आहे, ज्ञान निर्विषय. जेव्हा जाणीव जाणीवेला खाऊन टाकते तेव्हा उरते ते सत्य, ज्ञानाचा उगम. तसेच ईश्वराचा उगम अज्ञानातून होतो. मूळ अज्ञान आहे, त्याचेच रूप आज तुम्ही ज्ञान म्हणून आहात. पण ज्ञाता देह सांडूनी पळाला म्हणजे काय? हे अज्ञान मी नव्हे एवढे त्याने जाणले. अज्ञान तेची झाले होते ज्ञान, आता ज्ञान तेची अज्ञान. हे जाणतो तोची सिद्ध. मायायोगे भ्रमालाच ईश्वर म्हटलेले होते, म्हणून त्याला माया म्हणतात. जगात सत्याचा लवलेश नाही. ज्ञान अज्ञानाची संधी कळली तीच संध्या. काय सांधले आहे तो सांधा कळला. जगात योगाभ्यास करणारे कित्येक योगी आहेत, पण तो योग म्हणजे काय? ज्ञान आणि अज्ञानाचा योग. शेवटी सगळे मिळून अज्ञान. ज्ञान तेच अज्ञान हे ओळखणे. काळ नसताना ज्ञान नाही व ज्ञान नसताना काळ नाही. सकाळ म्हणजे काय? आपण असल्याचे ज्ञान नसेल तर सकाळ ओळखता येईल काय? मुलाचा जन्म होण्यासाठी पोटात कसले मूल बांधले गेले तेच काय तू? त्याचा अनुवाद म्हणजे तू असल्याचे ज्ञान. पंचविषयांचा फोटो घेण्याची शक्ती तू आहेस का? जे जे पाहिले जाते ऐकले जाते त्याचे आपोआप जाणीवेत फोटो घेतले जातात. त्यासाठी आपण काही करत नाही, म्हणून याचा करता सरविता कोणी नाही. तुझ्या मालकीचे काही नाही म्हणतोस, तुझ्या मालकीचा तू तरी आहेस का? अज्ञानाचा मायबाप ज्ञान व ज्ञानाचा मायबाप अज्ञान. रेकॉर्ड झालेली टेप जसेच्या तसे बोलते. तिला काय अक्कल असते? अगदी लहानपणापासून तुमच्या जाणीवेवर जे संस्कार झाले आहेत तेच बोलत आहेत. तुम्हाला काही कळतंय का? ती टेप आणि तुमची जाणीव यांची जात एकच. आत्मस्मरण हाच मुख्य विकार. तोच मग विचारून ठरून सर्व व्यवहार घडतो. काळ, माया नि ब्रह्म हे एकच आहेत. परब्रह्म ज्ञानरूप नाही, ते परिपूर्ण शुद्ध विज्ञान आहे. आपण असल्याचे ज्ञान हे अबीज आहे, म्हणजे ते अयोनिसंभव आहे. अपूर्णतेचा अनुभव कसा ओळखायचा? त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारची भूक, तहान, गरज आहे. आत्मज्ञानरूपी माया असेपर्यंत सर्व मौजा चालतात.